श्री स्वामी समर्थ. तर तुमचं वेलकम आहे रेसिपी आणि बरंच काही यामध्ये. तर आज बनवलेले आहेत कॉर्न चाट. तर बघा कसे झालेले आहेत. आपण त्यासाठी काय काय घेतले ते पहिले बघूया. तर इथे 1 वाटी मी कॉर्न घेतलेले आहेत. गार्निशिंगसाठी लहान शेव घेतलेली आहे, चाट मसाला आहे, कोथिंबीर, मीठ घेतलेलं आहे, काळा मीठ आहे, टोमॅटो बारीक चिरलेला आहे, कांदा घेतलेला आहे, बीट आहे, काकडी घेतलेली आहे, गाजर घेतलेला आहे आणि लिंबू घेतलेला आहे. तर एवढं साहित्य घेतलेलं आहे बघा. कॉर्न उकडून घेणार आहे, त्यासाठी ते मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे बघा. पाण्याला 1 उकळी आली की आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे. आपण नंतर पण मीठ टाकणार आहोत, त्याच्यामुळे थोडंसंच टाकलेलं आहे मीठ. त्यामध्ये 1 वाटी कॉर्न टाकलेला आहे बघा. संध्याकाळच्या टायमाला आपल्याला मस्त चटपटीत खायला आवडतो, तर ही रेसिपी नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा. आपले मक्के पण चांगले बॉईल झालेले आहेत. आता ते मी काढून घेते बघा. प्लेटमध्ये काढून घेते आणि थोडेसे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. नॉर्मलच करायचं आहे, म्हणजे तोंडाला चटका पण लागणार नाही. आता आपण पुढची प्रोसेस करूया. आता इथे बाउलमध्ये मी कॉर्न टाकलेले आहेत बघा. आता त्यामध्ये लहान चिरलेला कांदा टाकते. मीडियम साईजचा कांदा आहे तो घेतलेला आहे. लहान चिरलेला टोमॅटो टाकते. काकडी टाकते लहान चिरून. पहिले ती सोलून घेतलेली आणि मग असे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत बघा. बीट टाकते. तुम्हाला जर तुकडे करायचे नसेल तर तुम्ही किसून पण टाकू शकता त्यामध्ये बघा. आणि लहान कापलेला गाजर टाकलेला आहे. बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतलेली आहे. जर तुम्हाला मिरची स्किप करायची असेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल त्यामध्ये, किंवा मिरचीचा ठेचा करून टाकला तरीही चालेल त्यामध्ये. आता चाट मसाला टाकते त्यामध्ये. काळा मीठ टाकते. आपला मीठ टाकते जो आपण रेग्युलर यूज करतो तो. चवीनुसारच टाका, कारण आधी पण मी कॉर्नमध्ये टाकलेलं होतं बघा मीठ, आणि चाट मसाल्यामध्ये पण आपला मीठ असतो. आता ते लिंबाचा रस टाकते बघा. चांगलं मिक्स करून घेते. तुम्ही जिमला वगैरे जात असाल तर हे तुम्ही संध्याकाळच्या स्नॅक्सला तुम्ही खाऊ शकता बघा. झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये पनीर पण टाकू शकता बघा, किंवा टोफू टाकू शकता. आता वरून हिरवी कोथिंबीर टाकते. तर तिथे मी प्लेटमध्ये काढून घेते बघा. तर तुम्ही माझ्या रेसिपी कुठून कुठून बघता नक्कीच कमेंट्स करून सांगा. तर इथे आपली प्लेटमध्ये पण काढून झालेली आहे बघा. तर मी पुन्हा गार्निश करते. वरून बीट टाकते. गाजर टाकायचं आहे. काकडी टाकलेली बघा, आणि वरून कोथिंबीर टाकले. आता मी लहान शेव टाकते. जेव्हा तुम्ही खाणार असाल त्याच वेळी तुम्ही शेव टाका, तर आपली शेव एकदम नरम पडून जाईल बघा. तरी ती आपली प्लेट रेडी झालेली आहे. आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा. आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटन आहे तो पण नक्कीच प्रेस करा, म्हणजे नवीन नवीन रेसिपी आली की त्याचं नोटिफिकेशन पहिलं येईल.